इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. देवा द्यायचं असेल तर एक दे. काय माझा ज्या वेळेस अंतकाळ येईल त्या अंतकाळाच्या वेळेला तुझं नाव माझ्या मुखामध्ये असलं पाहिजे अशी मागणी केली पाहिजे महाराज. मागणी जर आपण देवाकडे जर केली तर देव तितकंच देतो महाराज. जे आपण मागितलं गेलं तितकं देतो. पण जर मागणी जर नाही केली तर भगवान परमात्मा एवढे देतो महाराज आपण घेऊ सुद्धा शकत नाही. बघा एक आजीबाई कोणीच नव्हतं, निराधार होती. अंगणामध्ये एक बोराचं झाड होतं आणि ती महाराज ती आजी काय करायची, बोरं वेचायची, एका टोपल्यामध्ये घालायची आणि विकायला न्यायची एका गावामध्ये. मला सांगायचं मागितल्याच्या नंतर तेवढंच मिळतं महाराज जेवढं आपण मागितलं. ती बोरं विकता विकता एके दिवशी तहान लागली. तहान लागल्याच्या नंतर महाराज एका घराच्या अंगणामध्ये गेली आणि हाक मारली. कोणी एका घरामध्ये एक लेकरूवाळी बाई त्या ठिकाणी महाराज हाताला लेकरू आहे त्याला घेऊन त्या ठिकाणी बाहेर आली. सांगितलं आजी काय काम आहे. काय ना म्हटलं मला तहान लागली, तुम्ही काय करा मला पाणी आणून द्या. आजीचं ते वाक्य ऐकलं आणि ती ताई पाणी आणण्याकरता महाराज घरामध्ये गेली. ते लेकरू अंगणामध्ये आलं. त्या आजीनं सांगितलं बाळा या टोपल्यातले बोरं घे तुला. काय म्हणली, या टोपल्यातले बोरं घे तुला खायला. तो म्हटला आजी मला नको. आजीला वाटलं आंबट बोरं खात नसेल. ती ताई आली, पाणी पिलं आणि पाणी पिल्याच्या नंतर पुन्हा एकदा ते आजीने सांगितलं बाळा या टोपल्यातले बोरं घे ना तुला खायला. मी म्हणते घे. सांगितलं नाही. मग आईला विचारलं का हो बोरं खात नाही का. म्हणे खातो. मग का घेत नाही. मग त्या पोरानं गोड उत्तर दिलं. सांगितलं आजी मी माझ्या हाताने घेणार नाही, तुम्ही तुमच्या हाताने जर दिलं तर मी घेईन. ते आजीनं महाराज उंजळभर बोरं घेतले आणि त्या लेकराच्या हातामध्ये टाकले. ती आजी निघून गेली आणि आजी निघून गेल्याच्या नंतर त्या आईनं त्या लेकराला विचारलं का रे बाळा ती आजी बोरं घे म्हणत होती तेव्हा तू बोरं का घेतले नाही. त्यावेळेस त्या बाळानं गोड उत्तर दिलं आई मी जर बोरं घेतले असते तर माझा लहान हात होता, माझ्या हातामध्ये 2-4च बोरं आली असते. पण त्या आजीनं मला बोरं दिल्यामुळं मला उंजळभर बोरं खायला मिळाली. ही मागणी म्हणजे त्या लेकरानं केलेली जी मागणी म्हणजे महाराज भगवान परमात्म्याने आपण जर मागणी केली तर आपल्याला 2-4च बोरं खायला भेटणार आहेत. पण महाराज मागणीच जर नाही केली तर महाराज भगवान परमात्मा एवढा देतो आपण त्याचं माप लावू शकत नाही. विठाला भगवान परमात्म्याचं दर्शन करण्याकरता तुकाराम महाराज पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये गेले, दर्शन घेतलं आणि जायला निघाले. जाता जाता तुकाराम महाराजाच्या कानावर आवाज पडला का हो तुकाराम महाराज. आजूबाजूला पाहिलं कोणीच दिसलं नाही. पुन्हा हाक दिली का हो तुकाराम महाराज थांबा मला बोलायचे तुमच्याशी. देवाकडे पाहिलं मग देवाचा आवाज ऐकला. एका कोपऱ्यामध्ये बसले उभे राहिले म्हणू लागले देवा सांगा बरं काय बोलायचे तुम्हाला. देवानं प्रश्न विचारला का हो तुकाराम महाराज तुम्हाला माझं दर्शन घेतल्याच्या नंतर काय वाटतं. तुकाराम महाराजांना उत्तर दिलं देवा तुझं दर्शन घेतल्याच्या नंतर मला समाधान वाटतं. झाले समाधान तुमचे देखील चरण. तुमच्या चरणाचं दर्शन घेतलं रे घेतलं की मला समाधान वाटतं. देवाचा चेहरा पडला आणि सांगितलं तुम्हाला समाधान वाटतं पण मला तुमच्या चेहऱ्यावर सुख दिसतंय. हे सुख कशाचं आहे. महाराज म्हणले ते सुख वैष्णवाच्या संगतीचं आहे. अभंगाचं पहिलं वैष्णवा संगती सुख वाटे देवा. वैष्णवा संगती सुख वाटे देवा. वैष्णवा संगती सुख वाटे
गायिले अनेकाने देवा गायिले अनेकाने देवा गायिले हो अनेकाने देवा गायिले अनेकाने देवा गायिले वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेली. तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं, देवा मी वैष्णवाच्या संगतीमध्ये गेलो, मला सुख मिळालं. बघा, प्रत्येक माणसाला वाटतं मला सुख मिळावं. प्रत्येक माणसाची अपेक्षा काय? सुख मिळण्याची. कोणाला इथं बसलेला वाटतं की मला दुःख मिळावं? बोला बोला, हात उरी करा बरं. नाही महाराज, कोणालाच वाटत नाही मला दुःख व्हावं. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, मजला की दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. महाराज म्हणतात मला दुःख प्राप्त व्हावं असं कोणालाच वाटत नाही. वाटतं? नाही महाराज, प्रत्येकाची अपेक्षा आहे महाराज मला सुख मिळावं. आणि ते सुख शोधण्याच्या प्रयत्नामध्ये महाराज आपण नाना गोष्टी करतो बघा. पण एका मदलासा मातेनं बाळाला झोका देत असताना उपदेश केला, ए बाळा, तू या संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करशील, तुला या संसारामध्ये सुख मिळणार नाही गड्या. तुला सांगते मी, तुला वाटत असेल पैसा कमवला म्हणजे पैशामध्ये मी सुखी होईल. नाही महाराज, पैसा किती कमवला म्हणजे सुखी होईल का माणूस? पैशामध्ये काय नाही महाराज. कोरोनाच्या काळामध्ये कळालं आपल्याला, किती श्रीमंत माणूस असू द्या महाराज. माझा एक जवळचा मित्र आळंदीला सोबत शिकायला होता. संभाजीनगरला महाराज कोरोना पॉझिटिव्ह निघाला आणि दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. तिसऱ्या दिवशी महाराज राखच बाहेर आहे. श्रीमंत एवढा होता की अख्खं हॉस्पिटल एकटा विकत घेत होता महाराज. पण चाललं का काय तिथं? नाही महाराज. तुमच्याकडे किती मोठा पैसा असू द्या, तुम्ही सुखी होणार नाही. म्हणून मदलासा मातेने बाळाला झोका देत असताना उपदेश केला, ए बाळा, तू मोठा होशील, मोठा झाल्याच्या नंतर पैसा कमवशील आणि त्या पैशामध्ये तुला सुख मिळेल अशी अपेक्षा असेल तर तुला त्या पैशामध्ये सुख मिळणार नाही. बरं, तुझी फजिती होईल. कशी? दृष्टांत दिला बघा. सांगितलं, बाळा कशी फजिती होईल सांगते ऐक. मधमाशासारखी फजिती होईल. बघा, मधमाशा काय करतात? दोन मधमाशा असतात. त्या मधमाशा काय करतात? सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता मध जमा करण्याचं काम करतात. आमच्या इकडे मध म्हणतात, तुमच्या इकडे मधच म्हणतात. नाही, भागाभागात वेगवेगळे नाव असतात. नांदेड भागात त्याला गड्डा म्हणतात, कुठं त्याला मध म्हणतात, कुठं गरा म्हणतात आणि कुठं त्या ठिकाणी महुळ म्हणतात. बघा, 2-4 शब्द आहेत. ज्ञानोबराय त्याला काय म्हणतात? गरा म्हणतात. तर दोन मधमाशा काय करतात? सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता मध जमा करण्याचं काम करतात. बघा, सकाळी उठायचं, एखाद्या फुलावर जायचं, मकरंद शोषण करून घ्यायचं आणि पुन्हा पोळीमध्ये आणून टाकायचं. हा नित्यक्रम त्याचा चालू राहायचा. सहज एका दिवशी एका मधमाशीच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाला. म्हणे, बाबा, आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता मध जमा करायलो, हे मध जमा केलेलं कधी खायचा? ते म्हणते, जाऊ दे ना, आपले हातपाय चालतात तोपर्यंत कमवून घेऊ. हातपाय चालायचे बंद पडले की मस्त मधच खात फिरू. कोण म्हणती? झोपल्या का काय मधमाशी? काय होतं महाराज? कांदा तयार होतो. कांदा तयार झाल्याच्या नंतर एक वाटसर रस्त्याने जातो. रस्त्याने जाता जाता तो कांदा, महुळ, गरा पाहतो. एक गौरी आणतो, गौरीचा धूर करतो, अख्ख्या मधमाशा आंधळ्या करतो, सगळाच कांदा घेऊन जातो. मी त्या मधमाशा सांगन, या खंडेराय वाडीत बऱ्याच मधमाशा येतात.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतामध्ये राब 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 काम करतात न राहून एका मधमाशीच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाला आणि तिने दुसरीला विचारलं का ग चंद्रकला का आहे की ते एखादी नाही तर जवळच पेटायचं बाबा विठाला आता आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं राब 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 शेतामध्ये काम करायलो गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आज बाळकृष्ण महाराजाचं कीर्तन आहे कीर्तन ऐकायला जायचं की नाही ती म्हणजे जाऊ दे ना कीर्तन रोजच आहे कीर्तन पुन्हा ऐकू कधी जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत कमवून घेऊन हातपाय चालायचे बंद पडले की मग कीर्तनच ऐकत फिरू कोणाच्या जेव्हा सुनच्या सून येते तशी येत नाही गौरी आणते गौरी पेटवते गौरीचा दूर करते आंधळ करते सगळंच कांदा घेऊन जाते पोटचं पोरग असतं का ते सुद्धा ठेवत नाही हे मी सांग ना सांगतोय ज्ञानोबराय सांगतात सांडी सांडी रे बाळा सांडी संसार छंदू मासिया महुळ रे कैसा रचियला कंदू सोडून आणखी नेला तया फुकटची विधू तैशी गती तुझ होईल अरे त्या मधमाशासारखी गती तुझी होईल तू सावध होय तुकाराम महाराजांनी सुद्धा एका ठिकाणी सावध केलं आपल्याला बघा कोंबडा माहिती तुम्हाला कोंबडा 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 हा प्राणी ऐक नाही तुमचे चोचीचा कोंबडा तो कोंबडा काय करतो सकाळी उठतो आणि उकंड्यावर कुठे जातो बाबा उकंड्यावर बरं उकंड्यावर गेलेला कोंबडा उकरतो का तसा थांबतो उकरतो बरं उकरणारा कोंबडा जागावर थांबतो का उकरत उकरत पुढे जातो बरं ते उकरले ते तोच खातो का मागची पिली खातो हा मी त्या कोंबड्यात सांगन तू का म्हणे झाली कोंबड्याची कोंबड्यासारखं आपलं जीवन झालं महाराज पुढे चिव करी लाभणीने एक बंगला दोन बंगले तीन बंगले प्लॉट गाडी बंगला निस्त उकरायलो उकरलेलं खायचं की सीधा उपर गोईन टू यमपूर महाराज म्हणतात सावध व्हा अरे हा पैसा तुम्ही किती कमवला तरी तुम्हाला सुख मिळणार नाही बघा जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे इथं बसलेला प्रत्येक माणूस दुःखी बघा तुमचे सगळे डोळे माझ्याकडे पाहतात बरोबर आहे तुम्हाला वाटतं महाराज लोक सुखी आहेत वाटतं ना मस्त कोट घालायचा फेटा बांधायचा 2 तास कीर्तन करायचं आणि 21,000 रुपये घेऊन जायचं आपलं केला इशारा जाता जाता विठाला विठाला बरं वाटतं तुम्हाला ऐकायला महाराज एक नाही पण एक बोलू का तुमच्या 2 तासाच्या कीर्तनाकरता आम्हाला 8 तास प्रवास करावा लागतो किती तास 8 तास सकाळी मी 8 वाजता निघलेलो किती वाजता हिंगोली मला इथून जवळपास 350-400 किलोमीटर आहे महाराज इथले कार्यकर्ते चांगले आहेत आम्हाला पण काही काही गावातले आम्हाला कार्यकर्ते असे भेटतात ज्या दिवशी कीर्तन आहे त्या दिवशी फोन करतात बाबा उठले का किती वाजता निघता मग आल्यावर काय घेता काय पिता काय खाता सगळं विचारतात
पण कीर्तन झाल्याच्या नंतर 2 तासांना असा एकही कार्यकर्ता नसतो फोन लावणारा, बाबा पोचले का, बाबा तुम्ही गाडीत आहेत का, बाबा गाडी तुमच्यावर आहे का, एखादा फोन नाही महाराज. तुम्हाला वाटतं आम्ही सुखी, आम्हाला वाटतं तुम्ही सुखी आहे, परंतु तुम्ही सुखी नाही आणि आम्ही सुखी नाही. कशी दुखी आहे? कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब जन दुखी, सुखी श्याम के दास. महाराज म्हणतात कोई तन दुखी, काही लोक शरीराने दुखी आहेत बघा. इथं कीर्तन ऐकू वाटतं, लांब वट्ट्यावर बसतात, काऊन? पाय दुखतात, कमर दुखती, पाठीचा मना दुखतो, शरीराने दुखी आहेत महाराज. काही लोक मनाने दुखी आहेत, काही लोक धनाने दुखी आहेत. या जगातला प्रत्येकच माणूस महाराज त्या ठिकाणी दुखी आहे. या जगातला एकच माणूस सुखी आहे, तो म्हणजे भगवंताचा दास. व्हायचा असेल तर भगवंताचं दास झालं पाहिजे महाराज, संसाराचं नाही. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज म्हणले मला वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख मिळालं, पण नेमकं वैष्णव म्हणायचं कोणाला? वैष्णवाची नेमकी व्याख्या काय? वैष्णव 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 म्हणजे काय? वैष्णव म्हणायचं कोणाला? फेटा बांधला, कंबर बांधली, दिवसाला 2-2 कीर्तन हाणायला म्हणजे वैष्णव झाला का? बोला बोला. नाही महाराज. टप्पूच्या टप्पू माळ घातली, गण लावला, झाला वैष्णव? भागवत कथा केली, झाला वैष्णव? गायन केलं, मागून बोलतो, झाला वैष्णव? नाही महाराज. बघा महाराजांना, नामदेव महाराजांना प्रमाणच दिले बाबा. गायन जर केलं तर कोण होईल? गायन करशी तरी गायकाची होशी, वैष्णव न होशी अरे जना. महाराज म्हणजे कथा केली, भागवत कथा, रामायण, शिव महापुराण कथा, संत चरित्र, सगळ्या कथा केल्या. झाला का वैष्णव? पुराण सांगशी तरी पुराण कची होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. महाराज म्हणले वास्तू शांती करायला लागला, कर्मकांड करायला लागला, लग्न करायला लागला, लावायला लागला, झाला का वैष्णव? पुराण सांगशी, पुराण सांगितलं की महाराज पुराण एक होईल. कर्मकांड करशी तरी कर्मटची होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. मग वैष्णव होण्याकरता काय करावं लागेल? महाराज म्हणले तुम्हाला भगवंताचं नाम गावं लागेल. तरीच वैष्णव होशी अरे जना. महाराज म्हणले ज्याच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नाम आहे त्यालाच वैष्णव म्हणा. आम्ही सगळं करतो पण देवाचं नाव घ्यायचं म्हटलं की आम्हाला कंटाळा येतो. महाराज नाव काय? अमृत आहे महाराज. अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, ईश छोड़ विषय पीना हरि नाम नहीं तो जीना, हरि नाम नहीं तो
बस डोले, ना जाने कब से चढ़ बोले, हरि का नाम जपो निस्बासर, इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना, हरि नाम नहीं तो जीना क्या. मग थोडा गाण्याचं नाद मी गातो जरा जरा, तुम्ही बोर होईना हा, मला मानात आलो तुम्ही आहे असं वाटत. अजिबात टेन्शन घ्यायचं ना, आपलं कीर्तन म्हणजे घालेल लोटांगण मोकळं पटाकलं. विठाला विठ्ठल 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 टाइमपास सांगू वाटत नाही. काय टाइमपास सांगू वाटत नाही, लोकांना तेच आवडतं बघा. विठाला अरे ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव आहे त्याला वैष्णव म्हणा. केवढं जरी संकट आलं तरी ज्याचं नाव बंद होत नाही त्याला म्हणा वैष्णव. किती जरी दुःख आलं तर ज्याच्या मुखातलं नाव बंद होत नाही त्याला म्हणायचं वैष्णव. अरे खरा वैष्णव कोण? अरे लेकरू मेला तरी भजन बंद नाही झालं त्याला म्हणायचं वैष्णव. गोरोबा काका नावाचे संत तेरला अखंड भजन चालू होतं. मायबाप चिखल घेतला, एके दिवशी माती घेतली, पाणी टाकलं, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि त्या ठिकाणी महाराज गोरोबा काका भजन करू लागले. काय गोड भजन होतं गोरोबा काकाचं. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठलाचा. गोरोबा काकाचं भजन सांगितलं मी. कोणाचं गोरोबा काकाचं. आपलं भजन सांग. बायको माझी लेकर माझी मी लेकराचा. हे आपले गोरोबा काकाचं नव्हतं महाराज. गोरोबा काका भजनामध्ये दंग व्हायचे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. दंग व्हायचे. हातामध्ये चिपळ्या होत्या, पायाखाली चिखल होता, तुडवायचे भजन गायचे महाराज. एक दिवशी भजन गाता 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 घरातलं पाणी संपलं म्हणून त्या ठिकाणी बायकोने विचार केला मी पाणी घेऊन आलं पाहिजे. लेकरू होतं, अंगणामध्ये ठेवलं. पाणी आणण्याकरता काकू निघाल्या. लेकरांना विचार केला माझी आई पाणी आणण्याकरता गेली, मी माझ्या बापाचा आश्रय घेतला पाहिजे म्हणून ते लेकरू रांगत 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 चिखला जवळ आलं. पण गोरोबा काकाचे डोळे बंद होते, भजन चालू होतं. भजनामध्ये दंग होते महाराज गोरोबा काका. लेकरू बघता 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 चिखलामध्ये आलं. चिखलामध्ये आल्याच्या नंतर गोरोबा काकाने पाय उचलला, त्या लेकराच्या अंगावर टाकला. लेकराच्या अंगावर पाय पडल्याबरोबर कवळं लेकरू महाराज रक्ताच्या तिळकांड्या उडाल्या. गुडघ्यापर्यंत रक्त आलं. रक्तबंबाळ माती झाली. डोळे बंद होते, भजन चालू होतं. काकू पाणी घेऊन आल्या. आजूबाजूला पाहतात अंगणामध्ये माझं बाळ नाही. चिखलाकडे पाहिलं, चिखल लाल झाला होता. लक्षात आलं माझं लेकरू यांनी मारलंय. डोक्यावरला माठ खाली आदळून दिला आणि मोठ्यानं ओरडल्या, ओ जळू द्या, बंद करा ते भजन, जळू द्या, बंद करा ते भजन. हा आवाज कानावर आल्याबरोबर डोळे उघडले, डोळे लाल केले. बायकोकडे पाहून इशाऱ्यानं विचारलं का माझं भजन बंद केलं? सांगितलं खाली पाहिलं तर रक्तबंबाळ चिखल दिसला. विचारलं कुणाचं रक्त आहे? मग सांगितलं मी इथं लेकरू ठेवून गेले होते आणि तुम्ही ते लेकरू तुडून तुडून मारलं. त्या काळ्या विठ्ठाचं भजन करताय, आता तो बंद करा ना. मग मात्र राग आला. माझं भजन बंद का केलं म्हणून घरामध्ये गेले. चाक फिरवायची काठी होती, उचलली, बायकोला मारणार. सांगितलं अगं लेकरू मेलं हे त्याचं प्रारब्ध आहे, तू माझं भजन बंद का केलं सांग. काठी उगारली. काठी उगारल्याबरोबर बायकोच्या लक्षात आलं ही काठी जर माझ्या डोक्यामध्ये जर पडली मला मरायला वेळ लागणार नाही म्हणून सांगितलं खबरदार, तुम्ही जर माझ्या अंगाला जर हात लावसाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. महाराज काठी तर फेकून दिली, पण तिथून पुढे संसार सुद्धा केला नाही महाराज. काय केला नाही? संसार ना डोळे लावले ना भजन केलं. म्हणून म्हणतात ना नवलाची गोष्ट ऐक सखे कुंभारान तुडवेल हसत खेळत बोबडी बोल तुडवेल बाळ
त्याची खंती नाही. अरे लेकरू मेलं तरी भजन बंद नाही झालं, याला म्हणायचं खरा वैष्णव. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणले मी वैष्णवाच्या संगतीमध्ये गेलो, परिणाम मला सुख मिळालं. महाराजाला प्रश्न विचारला देवानं, का हो तुकाराम महाराज, तुम्ही वैष्णवाच्या संगतीमध्ये गेले, मला माहित आहे तुम्हाला सुख मिळालं, पण ते सुख तुम्ही लोकांना दाखवण्याकरता काय काय केलं? महाराज म्हणले मी गाऊ लागलो, नाचू लागलो. अभंगाचं दुसरं गायनाचे बोडे गायनाची गुढी आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने. महाराज म्हणले मी गाऊ लागलो, नाचू लागलो, उड्या मारू लागलो. काही सुज्ञ ऐकणाऱ्याला प्रश्न निर्माण होईल, महाराज गायन करणे भक्ती आहे का हो? नाचणे ही भक्ती आहे का? उड्या मारणे ही भक्ती आहे का? तिन्ही मुद्द्याचं विश्लेषण करतो. गायन करणं, काही लोक म्हणतात गायन करणे ही भक्ती नाही. गायन करणे ही 100% भक्ती आहे, पण देवासाठी गायन केलं तर. कशासाठी? देवासाठी जर गायन केलं तर 100% भक्ती आहे. जर गायन करणे ही जर भक्ती नसती तर ज्ञानोबरायानं गायन केलं नसतं. वाळवंटामध्ये नामदेवरायाचं कीर्तन चालू असावं, जनाबाईनं माईक घ्यावा, जनाबाईनं म्हणावं जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, बोला भंग. जनाबाई चाली सांगण्याचं काम त्या काळामध्ये करत होते आणि ज्ञानोबराय महाराज त्या ठिकाणी गायन करण्याचं काम करीत होते, चाली म्हणण्याचं काम करीत होते. याचाच अर्थ असा आहे की गायन करणं ही भक्ती आहे. महाराज म्हणले मी गाऊ लागलो. जाऊ दे जाऊ दे, गायन करणं ही भक्ती होऊ शकते, पण नाचल्यानं कुठं उदाहरण म्हणतात हो ना. नाचणं 3 प्रकारचे महाराज. किती प्रकारचं? 3 प्रकारचं. पहिलं नाचणं आहे वरातीतलं, दुसरं नाचणं आहे इलेक्शनचं, आणि तिसरं नाचणं भक्तीचं. आता चौथं ऍड करावं लागेल इंस्टाग्रामचं. विठाला विठाला खरं नाचणं एकच महाराज.
100% नाचल्यानं महाराज माणसाचा उद्धार होतो. पण कॅमेऱ्यापुढं इंस्टाग्रामवर नाचल्याच्या नंतर माणसाचा उद्धार होत नाही. माफी मागून बोलतो महाराज. आम्ही एखादं वाक्य बोललो की लोकांना टोचतं, विरोध करतात महाराज लोक. आमचे प्रेमानंद बाबा बोलले, प्रेमानंद महाराजाचा विरोध केला महाराज लोकांनी. मी सांगत असतो संस्कृती बदलली महाराज. आता पूर्वीच्या काळात संस्कार फार चांगले होते. आता आनंद मला याचा वाटला महाराज, तुमच्या गावामध्ये आलो मी. तुमच्या गावामध्ये आल्याच्या नंतर तुमच्या गावातल्या प्रत्येक माणसाच्या 70% माणसाच्या डोक्यावर टोपी. ही संस्कृती आपली महाराज. काय संस्कृती आहे. आता टोपी घालायचं, टाळ घ्यायचं म्हटल्याच्या नंतर, कीर्तनामध्ये उभं राहायचं म्हटल्यानंतर लोकांना लाज वाटायची. काय ते महाराज आता इंस्टाग्रामवर काय नाचायले, काय उड्या मारायले, काय निघाले महाराज. संस्कार बदलले बाबा, बदलले की नाही? माणसं बदलले, संस्कार बदलले. म्हणून नेहमी म्हणत असतो काय, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, या जमान्यामध्ये नाही माय बापाची कदर, या जमान्यामध्ये नाही गुणीजनाचा. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. सगळं बदललं महाराज. पूर्वीच्या काळामध्ये स्वयंपाक बनवायचा असल्याच्या नंतर सुचिरभूत व्हायचे, आंघोळ करायच्या महिला मंडळी, डोक्यावर पदर घ्यायच्या आणि मग स्वयंपाक करायचा. किती महाराज कुलीनता होती. आता सगळी कुलीनता बदलली. मी पुण्याला कीर्तनाला गेलो होतो, जरा लवकरच गेलो. भूक लागली होती. तिथल्या ताईनं मला सांगितलं, महाराज लांबून आलात? मी म्हणलं हो. जेवसाल ना? म्हणलं हो. लांबून आलो म्हटल्याच्या नंतर मी जेवणारच आहे. मग मी स्वयंपाक बनवू का? म्हणलं बनवा. स्वयंपाक बनवू लागल्या. काही ताई त्या किचन मध्ये गेल्या, पण किचन मध्ये गेल्याच्या नंतर त्या ताई चप्पल घालून स्वयंपाक करू लागल्या. काय करू लागल्या? तुमच्या इकडे आहे की पद्धत? पुण्याचं सांगा मी. चप्पल घालून स्वयंपाक बनवत असताना मला वाटलं पायाला इन्फेक्शन झालं असेल, फरशीचा त्रास होत असेल, थंडीमुळं चप्पल घातली असेल. स्वयंपाक झाला, त्या ताई मला वाढायला आल्या आणि वाढत असताना त्या ताई चप्पल घालूनच वाढू लागल्या. मग मला राग आला. ताई तुमच्या पायात चप्पल आहे? ताई म्हणले, महाराज ती वाढायचीच आहे. काय कळलं नाही तुम्हाला? मी म्हणलं, ताई वाढायचीच आहे का? बर, तुमच्याकडे कशा कशाची चपला येतात? ती म्हणजे महाराज धुणं धुवायची, स्वयंपाक करायची, आंघोळ करायची, पुन्हा वाढायची. मी म्हणलं, एखादी हाणायची. हाण मला. आता संस्कार सगळे बदलले महाराज. विठाला अरे नाचण्यानं उद्धार होतो. कुणाचा उद्धार झाला महाराज? मीराबाईचा उद्धार झाला. आमच्या मीराबाई पायामध्ये घुंगर बांधायच्या, गोपाल कृष्णाची मूर्ती डोळ्यासमोर ठेवायच्या आणि मीराबाई त्या ठिकाणी महाराज भजनामध्ये दंग होऊन नाचायच्या. बघ घुंगर बांध मीरा नाची रे, बघ घुंगर बांध मीरा नाची रे. अरे मीराबाईला पायामध्ये घुंगर बांधायच्या, चिपळ्या घ्यायच्या, नाचायच्या. मीराबाई लहान होत्या तोपर्यंत मीराबाईचं नाचणं लोकायला आवडू लागलं. पण मीराबाई मोठ्या झाल्या, मीराबाईचं नाचणं लोकांना आवडलं नाही. लोकांना नाव ठेवायला सुरुवात केली. मी सांगत असतो, चांगलं कार्य केलं की लोक नावच ठेवत असतात. काय करत असतात? चांगलं कार्य जर तुमच्या हाताने जर होत असेल, लोक जर तुमची निंदा करीत असेल, तर अजिबात थांबायचं नाही महाराज. त्यांना विरोधही करायचा नाही, तुमचं कार्य करण्याकरता थांबायचं नाही, कार्य करीत राहायचं. एक दिवस नक्की तुम्हाला साध्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. सांगत असतो महाराज, अहो किती चांगलं काम करा, 80% लोक तुमच्या विरोधात असतात. किती टक्के? 80% लोक तुम्हाला नावच ठेवणार आहेत. तुकाराम महाराजाला नाव ठेवले, रामचंद्र प्रभूला नाव ठेवलं, छत्रपती शिवाजी महाराजाला नाव ठेवले महाराज. तर तुम्ही आम्ही कोण आहेत महाराज? माझे गुरुजी सांगत असतात, अरे बाळकृष्ण, हा समाज तुकाराम महाराजाचा झाला नाही, हा समाज ज्ञानोबरायचा झाला नाही, हा समाज छत्रपती शिवाजी महाराजाचा झाला नाही, हा समाज तुमचा होईल याची काय गॅरंटी नाही महाराज. लोक नाव ठेवत असतात. मीराबाईला सुद्धा लोक नाव ठेवू लागले. काय म्हणू लागले? लोक कहे मेरा हुई रे बाप एक नाशी
घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मीराबाई नाचायच्या. गोपाल कृष्णाची मूर्ती होती. बापाला कळालं, बाप आले, सांगितलं मीरा नाच नाही आपली संस्कृती आहे का ग? नाच नाही आपली संस्कृती आहे का? म्हणले बाबा मला माहित आहे नाच नाही संस्कृती नाही, परंतु मी माझ्या देवाच्या भजनामध्ये नाचते. सांगितलं आजपासून नाचणं बंद. सांगितलं बाबा मी नाचणार ना, मरायला तयार होईल. विष प्यायला दिलं. राणाजीने भेजा विष का प्याला, पिबत पिबत मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. महाराज विष प्राशन केलं. मृत्युमुखी पडल्या नाही, महाराज नाचू लागल्या. परिणाम असा झाला मीराबाईच्या डोळ्याला धारा लागल्या. मीराबाईला सहज विचारलं कोणतरी, मीराबाई का रडताय तुम्ही? मीराबाईने उत्तर दिलं, काहे तेरी आँखियों में पानी, काहे तेरी आँखियों में पानी हो, कृष्ण दीवानी मेरा श्याम दीवानी, दीवानी 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 मेरा प्रेम दीवाने, मेरा श्याम दीवाने. मीराबाईला विचारलं, मीराबाई तुम्ही कारण काय? सांगितलं माझ्या भगवंताचं भजन करते मी, नाचते म्हणून बाबांना मला विष प्यायला दिलं. जर हे विष मी जर प्राशन केलं तर त्या ठिकाणी मी मृत्युमुखी पडेल, आणि मागून येणारी पिढी माझ्या देवाचं भजन करणार नाही, नाचणार नाही माझ्या देवाच्या भजनामध्ये कीर्तनामध्ये, म्हणून मला भीती वाटते. मीराबाईचं विष त्या ठिकाणी भगवंतानं प्राशन केलं, त्याचं अमृत झालं. मीराबाईनं त्या ठिकाणी विष पेल्याच्या नंतर महाराज मीराबाईचा देह त्या ठिकाणी काळा पडायला पाहिजे होता, पण तसं नाही झालं. समोर जी मूर्ती होती दगडाची, ती दगडाची मूर्ती त्या ठिकाणी महाराज काळी झाली. का झाला असं? मीराबाईचा उद्धार का झाला? तर मीराबाई देवाच्या भजनामध्ये नाचत होत्या म्हणून त्या ठिकाणी उद्धार झाला. म्हणून महाराज म्हणतात मी सुद्धा नाचतो, गाय नाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई. गाडी वाजवा मायबा भजन करा. हरी हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय टाळी वाजवा मैबा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय. हरी जय हरी हरी हंबार घुमाई विठ्ठल. गायनाची गुणी आपुलिया छंदी, मनाची आनंदी आवडीने. महाराज म्हणले मी गाऊ लागलो, नाचू लागलो, उड्या मारू लागलो. परिणाम मला ते सुख मी लोकाला दाखवण्याचा प्रयत्न करू लागलो. महाराजाला प्रश्न विचारला, का महाराज तुम्ही एवढे मोठे संत आहेत, जगद्गुरु आहेत, आणि एवढे मोठे संत असताना तुम्हाला
गाताना नाचत असताना उड्या मारत असताना काही लाजगीच लोक म्हणतात ना एखादा वाईट मार्गाला जर लागला लोक काय म्हणतात तुला काही लाजगीच तुकाराम महाराजाला देव म्हणतात का हो तुकाराम महाराज तुम्ही संत आहेत आणि संताला असं नाचणं शोभा देतं का महाराज म्हणले देवा आता आम्ही याच्या पुढे गेलेलो बघ आता मला माघान नको लाज भय शंका दुराविला मान नकळी साधन या परत देवा आता आमच्या जीवनामध्ये ती अवस्था नाही आम्ही पुढे गेलेलो आता आमच्या जीवनामध्ये लाज नाही आता आमच्या जीवनामध्ये भीती नाहीये आता आमच्या जीवनामध्ये चिंता सुद्धा नाही महाराज आणि जो खरा वैष्णव आहे महाराज त्याला भीतीच नसली पाहिजे बघा तुम्ही अम्मा हरीच्या दासा काही भय नाही देव उभा मागे पुढे महाराज म्हणतात आम्हाला वैष्णवाला भीतीच नाही महाराज प्रत्येक माणसाला भीती आहे की कोणाला भीती नाही प्रत्येकालाच भीती आहे महाराज एखादा गावामध्ये श्रीमंत माणूस असू द्या त्याला भीती नाही का त्याला भीती आहे कशाची घरामध्ये चोरी होती का काय याची एखादा गावामध्ये पहिलवान असू द्या कुस्ती प्लेअर असू द्या त्याला सुद्धा भीती वाटते कशाची चितपत होण्याची एखादा गावामध्ये प्रतिष्ठित माणूस असू द्या मान मर्यादा असू द्या त्याला सुद्धा भीती वाटते कशाची कलंक लागण्याची अपमान होण्याची कशाची जरी भीती नसली तर मरणाची भीती प्रत्येक माणसाला ऐक नाही कोणाला मरा वाटतं हातोरी करा बघा 1 2 3 4 51 52 अहो एकही नाही ज्ञानोबा म्हटले ना अगा मरहा बोल सहाती मिलिया म्हणले मर म्हणलं तरी महाराज त्या ठिकाणी सहन होत नाही एखाद्याला म्हटलं मी आता ए मर तिकडे ते म्हणे थांब कीर्तन मध्ये पाहतो तू याकडे अशी बरीच आहेत महाराज मरावं कोणालाच वाटत नाही अगदी बाजावर जरी पडलेलं असलं तर मरा वाटतं का आमच्या गावची एक म्हातारी 1 महिनाभर खात नव्हती बोलत नव्हती 1 महिनाभर खात नव्हती बोलत नव्हती आणि 1 महिन्याच्या नंतर कुठून वाचा आली काय माहिती त्या ठिकाणी दिवसभर बडबड 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 करू लागली म्हाताऱ्या माणसाला बोलायचा नाद असतो बघा मी सांगत असतो माफी मागून बोलतो काही सुना असतात महाराज सासऱ्याचा आणि सासूचा विरोध करतात काय आमचं म्हातारा नुसतं बडबड करीत असतं काही लेख सुद्धा म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला तर काही कळतच नाही म्हातारा बडबड करीत असतं पण ऐका ज्या वेळेस तुम्ही लहान होतात आणि तुम्हाला काहीच कळत नव्हतं तेव्हा तुम्ही बडबड करीत होतात आणि तीच बडबड तुमचा बाप ऐकत होता एक विनंती आहे तुम्ही जेव्हा मोठे होसाल आणि तुमचा बाप त्या ठिकाणी वृद्ध होईल त्यावेळेस तुम्ही सुद्धा त्याची बडबड तेवढ्याच ताकदीने ऐकली पाहिजे तेव्हा जीवनाचा खरा अर्थ आहे महाराज जीवन जगण्याचे खरंच जीवन त्याला म्हणतात महाराज म्हणून मी सांगत असतो त्या ठिकाणी महाराज भीती प्रत्येकाला आहे बघा ती म्हातारी बडबड करू लागली सुनाला राग आला आणि सुनानं 4 वाजता दम काढला आणि 4 वाजता म्हणाली माय सासू खाई नबीन जाई नबी तुम्ही झोपा खाई नबीन जाई ना म्हणजे घरी नाही उप्पर यमपुरी तिला म्हणायचं होतं मरण पण तसं म्हणता येत नाही म्हणून म्हणजे खाई नबी आणि जाई नबी म्हातारीला राग आला आणि म्हातारी म्हणली आता मेल्याला बरं एवढा अपमान सहन होत नाही रात्रीच्या 12 वाजेपर्यंत थांबली रात्रीच्या 12 वाजता हातामध्ये कंदील घेतला काठी घेतली एका पांदीच्या रस्त्याने निघाले आमच्याकडे पांदी म्हणतात तुमच्याकडे पांदीच म्हणतात भागाभागात वेगवेगळी पद्धत असते आमच्या इकडे कीर्तन झाल्यावर दक्षिणा देतात पाया पडतात तुमच्या इकडे नाही पद्धत नाही सुरू करा आजपासून चांगली महिला तर म्हणायत माय मेला तर पैसे आपल्याला सोनं बी चालतं बरं पांदीच्या रस्त्याने निघाली पांदीच्या रस्त्याने जाता जाता योगायोगान माझं कीर्तन जवळ होतो त्याच पांदीने येऊ लागलो म्हातारे दिसली मी ओळखीली गाडीतून खाली उतरलो म्हातारीचा हात पकडला आणि म्हातारे म्हणलं आजी एवढ्या रात्री 12 वाजता कुठे चालली ती म्हातारी म्हणले चालले जीव द्यायला जीव द्यायला चालेल मी कंदील कशाला का ती म्हणली इच्छू काढायचं वाटतं 5 मिनिटांमध्ये मरायचंय पण मरणाची भीती वाटली का नाही पण
वैष्णवाला विचारा महाराज, नाही भीती महाराज. अम्मा हरीच्या दासाची भय नाही त्रैलोकी, का देव उभा मागे पुढे संकट. महाराजाला सांगितलं तेव्हा आता आमच्या सुद्धा जीवनामध्ये भीती नाही महाराज, चिंता नाही, लाज नाही. मग देवाचा चेहरा पडला आणि देवानं विचारला, का हो तुकाराम महाराज, माझी काय गरज? महाराज म्हणले, आता तुझी गरज आहे अभंग. तुका म्हणे आता पुन्हा सायासे, 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 अमर गदी से सांभाळा, तुका म्हणे आता पुन्हा सायासे, अमर गदी से सांभाळा, हो अमर गदी से, अमर गदी से सांभाळावे, गायनाचे मुळे आपली यठले, गायनाचे मुळे आपली यठले, तुका म्हणे आता पुन्हा सायासे, अमर गदी से सांभाळावे, अमर गदी से, अमर गदी से सांभाळावे, गायनाचे मुळे आपले याचले, गायनाचे मुळे आपले तुका म्हणे आता आपल्या सायासी, आम्हा जगदीशे सांभाळावे. देवाला प्रश्न केला, देवा तुकाराम महाराज, माझी काय गरज? महाराज म्हणले, आता तुझी गरज आहे, तुझ्या व्यतिरिक्त मला मिळालं पण हे टिकवण्याचं काम तुझ्या हातामध्ये. बघा, एखादी गोष्ट मिळणं सोपी बघ, ते टिकवणं फार अवघड आहे. त्याला म्हणतात योगक्षम वहाम्य. एखादी गोष्ट मिळणं सोपी आहे पण ते टिकवणं फार अवघड आहे. महाराज, नऊस राजा स्वर्गाचा राजा झाला. काय झालता? स्वर्गाचा राजा, पण टिकवता आलं का? नाही. नऊस स्वर्गापती झाला, परी तो रहाटी भांबावला, भुजंगत्व पावला, नेन शिकाई. महाराज, हे टिकवता आलं, म्हणून टिकवता आलं पाहिजे म्हणून देवाला प्रार्थना केली की आता हे टिकवण्याचं काम तू कर. फार सुंदर वातावरण आहे महाराज. म्हणजे बाळासाहेबजी वाळूच यांनी संपर्क केला आणि किंवा सज्जन मायबापाच्या दर्शनाचा योग आला. किती गोड, किती सुंदर वातावरण आहे महाराज. एकही माणूस उठला नाही. काय जेवण आहे का नंतर? हा, एकही माणूस उठला नाही महाराज. बरं, याला म्हणतात गावाची बैठक संस्कार. जाता जाता एक 5 मिनिटं घेऊ का? आहे का परवानगी मागचे? हा हा, अशी बाबा पाहिजे 10 मिनिटं. एका गावावर म्हणलं 5 मिनिटं घेऊ का? आमच्या भागात एक फेटा बांधलेला म्हातारा उठलं, फेटा बांधून आला. म्हणलं बाबा 5 मिनिटं घेऊ का? म्हणले चालते तू या करा. काहीला आता कळलं, काहीला कळलं. विठाला विठाला गोष्ट आपल्या जीवनामध्ये करा. लहान लहान लेकराला संस्कार लावा. संस्कार लावणं काळाची गरज आहे महाराज. बरं काय, आता याच्या लेकराला संस्कार नाही महाराज, संस्कारहीन मुलं झालीत बघा. संस्कार लावणं खरंच काळाची गरज आहे महाराज. प्रत्येक कीर्तनकार सांगायला लागला, पण जेवढे कीर्तनकार सांगायला लागले तेवढे तुम्ही ऐकायलेत का? नाही महाराज. मी सांगत असतो, लेकराच्या हातामध्ये मोबाईल देण्यापेक्षा सकाळी उठल्याबरोबर लेकराच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी द्या. नक्कीच तुमच्या मुलानं त्याच्या जीवनामध्ये क्रांती केल्याशिवाय राहणार नाही गड्या. काही नवीन विचाराचे लोक आम्हाला म्हणतात, का हो महाराज तुम्ही लेच म्हणता पारायण पारायण पारायण, का करायचं पारायण? मी सांगत असतो, ज्याला नारायण व्हायचे त्यानं पारायण केलं पाहिजे. काय त्याला नारायण व्हायचे त्याला पारायण केलं पाहिजे महाराज. अहो, ज्ञानेश्वरी सामान्य नाही, ज्ञानेश्वरी पुस्तक नाही,
ज्ञानेश्वरी एखादा सामान्य ग्रंथ नाही महाराज. ज्ञानेश्वरी जगाला तारणारा ग्रंथ आहे. जेवढे विज्ञानवादी लोक असतील महाराज, जेवढे संशोधन केले तेवढे संशोधन माझ्या ज्ञानोबरायानं 700-750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिले आहेत महाराज. या विजेचा शोध लावला, कुठून लावला? ज्ञानेश्वरीतून. विमानाचा शोध लावला, कुठून लागला? ग्रंथातून लागला महाराज. याच्याकडे पाहत असताना सामान्य दृष्टीने पाहू नका. हे फार श्रेष्ठ आहेत. म्हणजे लेकराला संस्कार लावा. पूर्वीच्या काळामध्ये शाळेमध्ये संस्कार लावायचे. मी शाळेत होतो तेव्हा मला एक गुरुजीनं भावगीत लिहून दिलं होतं. एवढं गोड होतं महाराज. संस्कार शिकवणार गीत ते मी म्हणायचो महाराज. एवढं गोड होतं. मानवा तू सत्याने ती सोडू नको रे, वचन आई बाबाचे, वचन माई बाबाचे मोडू नको रे. मानवा तू सत्याने ती सोडू नको रे. परमार्थ शिकवणारं भावगीत त्या ठिकाणी आम्हाला शाळेमध्ये शिकवलं होतं बघा. फार गोड महाराज. त्या ठिकाणी आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हा शाळेमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम करायचे बघा. रक्षाबंधन आलं ना, आता नाही चालत महाराज. मी सांगत असतो महाराज, प्रत्येक बहीण आपल्या भावाला ओवाळत असते. सांगत असतो ताई हो, आता रक्षाबंधन आहे 9 तारखेला. तुम्ही तुमच्या भावाला ओवाळसाल. ओवाळल्याच्या नंतर महाराज तुमचा भाऊ तुम्हाला काहीतरी भेट वस्तू देईल. एकच मागणी करा तुमच्या भावाला, दादा तुम्हाला ज्या नजरेनं पाहतोस त्याच नजरेनं तुला समोरची प्रत्येक मुलगी माझ्याच नजरेनं म्हणजे मी मला जशी बहीण मानतो तशी प्रत्येक मुलीला तू बहीण मानलं पाहिजे. हे मन वरदान दे. प्रत्येक मुलीनं मागणी केली पाहिजे महाराज. मुलगी महाराज ओवाळणी करते ना, पैशासाठी नाही. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे. वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया. 9 तारखेला महाराज बरेच भाऊ रडतील ज्याला बहीण नाही. ती बहीण सांगते भावाला, भाऊ ही रेशमाची गाठ नाही बरं. इसे समजो ना रेशम का तारैया, मेरा मतलब है प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया. हे रक्षाबंधन आम्ही शाळेमध्ये महाराज घेतले जायचे बघा. शाळेमध्ये फार गोड 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 कविता महाराज त्या ठिकाणी आम्हाला शिकवल्या जायचे बघा ना. किती गोड कविता होती. शेतामध्ये माझी खूप तिला बोराटीची झाड, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी, लेतो अंगावर चिंचा, खातो मिरची भाकर. हे आम्ही शाळेमध्ये शिकलो महाराज. त्याच्यानंतर थोडं पुढं गेलो महाराज, कविता बदलल्या. जॉनी जॉनी. त्याच्यानंतर आता थोड्या बदलल्या महाराज. गेल्या वर्षी आम्ही एक बालसंस्कार शिबिर घेतलं आणि एक मुलगी महाराज शिबिरामध्ये आली आणि तिने एक कविता म्हणून दाखवली. मला एवढी आवडली, मी पाठच केली. तिने कविता अशी म्हणली होती, गेले बाई उसाच्या मळ्यात, आणल्या बाई बोलल्या बाई, दिल्या बाई नवऱ्याला, घेतल्या बाई नवऱ्यानं खाऊन, गेला बाई नवरा मरून, काय करू बसून, म्हणलं काय करते, मी घेतले बाई दुसरा करू. अरे आमची भारत देशाची संस्कृती, एखाद्या ताईला 20, 30, 25, 35 वर्षापर्यंत जर विधवापण झालं तर ती ताई तसंच जीवन जगायची. परंतु दुसरं लग्न करण्याचा विचार तिच्या मनामध्ये कधीच येत नव्हता. त्याच भारतामध्ये, त्याच महाराष्ट्रामध्ये 3रीची मुलगी म्हणजे 9 वर्षाची मुलगी म्हणते मी दुसरं लग्न करते. कुठे संस्कारांचा, कुठे संस्कार? संस्कार लावायची गरज आहे. अरे संस्कार 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 म्हणजे काय? सांगा तुमच्या मुलाला लोकमान्य टिळकांचं चरित्र, सांगा तुमच्या मुलाला भगतसिंग राजगुरूंचं चरित्र. अरे ज्या वयामध्ये लग्नाचा हार गळ्यामध्ये घालून घ्यायचा होता त्या वयामध्ये फाशीचा हार गळ्यामध्ये घालून घेतला. म्हणून म्हणतात कितने झूले ते फाशी पर, कितनों ने गोलियां खाई थी, की झूठ बोलते हो साहब, चरखोने आजादी दिलाई थी. जर तुम्हाला जर महाराज खरंच तुमच्या लेकराला जर संस्कार सांगायचे असतील ना, छत्रपती संभाजीराजाचे संस्कार सांगा. सांगा. अरे धर्मनिष्ठा कशी असावी? छत्रपती संभाजीराजाकडून शिकावं महाराज. अरे तो छावा चित्रपट गाजला, असा एकही हिंदू नाही महाराज, त्या हिंदूनं महाराज डोळ्यामध्ये पाणी आणलं नाही पाहता पाहता.
आता काही नालायक लोक महाराज आम्ही इंस्टाग्रामला पाहिलं ते थिएटरचा नवीन एक पिक्चर निघाला सैयारा. कोणता? सैयारा बाबा पिक्चर निघाला आणि त्या थिएटर मध्ये काही काटते, काही मुली, काही मुलं थिएटर मध्ये रडायलेत, पडायलेत, कोणी बेसूद व्हायलंय, कोणाच्या दात खिळ्या बसायला आणि म्हणे सैयारा. मी सांगत असतो अरे आपल्या जीवनामध्ये आपला एकच सैयारा ते म्हणजे माय आणि बाप. दुसरा सैयारा आपल्या जीवनामध्ये नसला पाहिजे, नसलाच पाहिजे महाराज. अरे छत्रपती शिवाजी महाराजाचे महाराज संस्कार तुमच्या लेकराला सांगा. काय संस्कार होते माझ्या राजाचे एका मिनिटामध्ये सांगतो बघा. बघा 1680 साली छत्रपती शिवाजी महाराजांना देह ठेवला आणि एक शिवक त्या ठिकाणी महाराज एक सुलतान सुवर्णाच्या सिंहासनावर बसलेला होता. एक शिवक पळत गेला आणि म्हणू लागला जहापना जहापना वो छत्रपति शिवाजी महाराज को पकड़ने के लिए आपने जंग जंग पछाड़े लेकिन वो छत्रपति शिवाजी महाराज आपके हाथ में नहीं लगा. हे वाक्य ऐकलं. वाक्य ऐकल्याच्या नंतर महाराज त्या सुलतानाने विचारलं काय झालं, क्या हुआ? बोले छत्रपती शिवाजी महाराज गुजर गए, इस दुनिया में नहीं रहे. वाक्य ऐकल्याच्या नंतर सुलतानानं महाराज सुवर्णाचं सिंहासन होतं, सोन्याचा मुकुट होता, त्याचा त्याग केला, सोन्याचा मुकुट काढून ठेवला, जमिनीवरती आला, गुडघे जमिनीवरती टेकले, हात वरी केले आणि प्रार्थना करू लागला त्याच्या अल्लाहला. ए मेरे अल्लाह, ए मेरे मौला, ए मेरे खुदा, आज तक इस नेक बंदे ने तेरी बंदगी की, लेकिन आज तक तेरे दरबार में कुछ नहीं मांगा. आज तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, आज तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि बहु बेटियों की इज्जत करने वाला शिव छत्रपति तुम्हारे दरबार में आ रहा है. माझे राजे संस्कार आहे म्हणतात. मी सांगत असतो या जगाच्या पाठीवर बरीच राजे झाले. प्रवीण महाराज जगाच्या पाठीवर असे बरेच राजे झाले, बाई नाचवणारे राजे झाले, पण या जगाच्या पाठीवर असा एकच राजा झाला, तो बाई नाचवणारा नाही, बाई वाचवणारा, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणत असतो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव घाल माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं नाव गाज जयगड किल्ल्याच्या दगडावर, माझं देवाचं नाव गाज जयगड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, आपल्या छातीवर निधड्या आपल्या छातीवर, राजावर छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. माझ्या राजाचं नाव जयगड किल्ल्याच्या दगडावर, माझं देवाचं नाव गाज जयगड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाज जयगड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाज जयगड किल्ल्याच्या दगडावर, किल्ल्याच्या दगडावर, किल्ल्याच्या दगडावर, किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाज जयगड किल्ल्याच्या दगडावर, माझं देवाचं नाव गाज जयगड किल्ल्याच्या दगडावर. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराज संस्कार तुमच्या लेकराला सांगा, त्यांचा इतिहास तुमच्या लेकराला सांगा. नक्कीच क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. काही लोक आम्हाला विरोध करतात, महाराज छत्रपती शिवाजी महाराज काय देव होते काय? प्रत्येक कीर्तनामध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज सांगता. आम्ही सांगत असतो छत्रपती शिवाजी महाराज आमचे देव नव्हते, पण आज मंदिरात देव आहे. कशामुळे? तर छत्रपती शिवाजी महाराजामुळं. म्हणून शिवाजी महाराजाचे उपकार फार मोठे आहेत महाराज. म्हणून त्या मुलांना आपल्या संस्कार छत्रपती शिवाजी महाराजाचे विचार सांगा. महाराज नक्कीच क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. फार सुंदर वातावरण आहे महाराज, सुंदर नियोजन आहे, सुंदर गाणारे, सुंदर वाजवणारे. किती सुंदर वातावरण आहे बघा. वाजवणारे सुंदर, विनेकरी सुंदर, सिस्टीम सुंदर, गाणारे चोपदार, ऐकणारे मी बंदर. फार सुंदर वातावरण महाराज. त्यांचं लाईव्ह कीर्तन आहे, शूटिंग आहे. यांचे दादा आहेत, माझा कीर्तनकार, त्यांना सुद्धा धन्यवाद. बालगोपाल भजनी मंडळी कुठली? एकदा टाळ्या वाजवायच्या. सचिन महाराज महाराजसाठी एकदा टाळ्या वाजवा. मी तर तयार झालो, मी तयार झालो. यात नवल नाही.
माझ्यामुळे अजून 10 जण तयार झाले पाहिजे यातच खरी श्रीमंती महाराज माझे गुरुजी सांगत असतात. अरे तू ज्ञानेश्वरी वाचली, तू परमार्थ केला, काही साध्य नाही. पण तुम्ही जर दुसऱ्याला घेऊन जर परमार्थ जर केला तर तो परमार्थ साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. असं सचिन महाराजाचं काम आहे. म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. सर्वांचे नतमस्तक होतो. त्या ठिकाणी महाराज सेवेला पूर्णविराम देतो. बोलता बोलता एखादा शब्द जर लागला असेल तर मोठ्या अंतकरणाने माफ करा. माझ्यासोबत आलेले हरिभक्त पारायण व्यंकटेश दादा, महाराष्ट्रातला असा एकही कीर्तन करणारे महाराजाला ओळखत असेल म्हणून सोपान महाराज सानप असतील, पुरुषोत्तम दादा असतील, अविनाश भारती असतील, ते म्हटले मला कीर्तन ऐकायचं तुमचं म्हणून ती सुद्धा माझ्यासोबत आले. त्यांना सुद्धा धन्यवाद. सर्वांचे नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली रे बोले रे बापुडे बोले महाराज हा नाही उच्चारिला अधिकार